नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहत आहोत टीचिंग टाइम पार्ट 6 इंग्लिश मराठी नावे इंग्रजीत बनवणे. मराठी नावे इंग्रजीत कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. या पार्ट 6 मध्ये आपण पाहणार आहोत. आपण या अगोदर पहिली एबीसीडी, दुसरी एबीसीडी पाहिली, त्याच्यानंतर आपण मुळाक्षरं पाहिली. अचं ए, आचं डबल ए, ईचं आय, हे सर्व मुळाक्षरं आपण पाहिली. काना मात्रेच्या स्पेलिंगा पाहिल्या. तर आता आपण पाहणार आहोत टीचिंग टाइम पार्ट 6 इंग्लिश मराठी नावे इंग्रजीत कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. लक्षपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा. कामाचं आहे, महत्वाचं आहे. कोणतंही नाव, किती अवघड असो नाव, ते इंग्रजीत कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत. पहिल्या आधी आपण सोपी सुरुवात करू आणि नंतर अवघड नावे घेऊया. पहिले आपण सोपी सुरुवात करू. आता बघा, समजा आपल्याला हे नाव लिहितो मी. समन, कामन, रजन, नाना, कांता, पवन, रामन, गजन, रामानंद, आता ही नावे इंग्रजीत कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. आता बघा, आता प्रथम आपण ज्या ठिकाणी अ चा उच्चार झाला तिथं ये वापरायचं. ज्या ठिकाणी अ चा उच्चार झाला तिथं काय वापरायचं? ये वापरायचं. ज्या ठिकाणी अ चा उच्चार होतो तिथं ये वापरावं लागतं आणि ज्या ठिकाणी अ चा उच्चार होत नाही तिथं ये वापरायचं नाही. जिथं आपण थांबतो, जिथं अ चा उच्चार होतो तिथंच ये वापरायचं. ज्या ठिकाणी अ चा उच्चार होत नाही, जिथं आपण थांबत नाही तिथं ये वापरायचं नाही. तर आपण इथं बघा, समन नाव. काय? समन. आता स याला अ चा उच्चार व्हायलाय, म याला अ चा उच्चार व्हायलाय. कारण इथं आणि इथं आपण थांबायलो की नाही? आणि परंतु इथे थांबायलो का नाही? यानं आपण पटकन म्हणतो समन, यानं पटकन म्हणतो की नाही? मग या न ला ये वापरायचं नाही. मग याची स्पेलिंग काय येणार बघा. स च काय आणि पहिला अक्षर नावाचं, कोणत्याही नावाचं पहिला अक्षर कॅपिटल करायचं. पहिला अक्षर काय करायचं? कॅपिटल. तर बघा, म्हणजे कॅपिटल म्हणजे काय? मोठं. म्हणजे पहिल्या एबीसीडीतलं अक्षर काढायचं. कोणत्याही नावाचं पहिला अक्षर पहिल्या एबीसीडीतलं काढायचं. बघा आता स, आणि असं रांगेनं नाव आले पाहिजे, सुटसुटीत नाव दिसलं पाहिजे, अक्षर छान आलं पाहिजे. बघा आता हे सगळे नाव इथे बघा. एस ए. आता बघा इथे या आलं की नाही? काय इथे थांबतो. स अ चा उच्चार, म अ चा उच्चार झाला. समन, पण त्याला अ चा उच्चार झाला नाही, पण इथं एक घ्यायचं नाही. एस ए एम ए एन असं रांगेत नाव आलं पाहिजे. म्हणजे सुटसुटीत दिसतं. म्हणजे काय दिसतं? छान दिसतं. असं एक खाली एक वर यायला पाहिजे. असं रांगेनं बरोबर पहिलं यस मोठं, बाकी सगळे छोटे. म्हणजे अशी रेस मारली तरी अशी येव, म्हणजे असं नाव आलं पाहिजे. ते झालं समन. तसंच आता कामन. क असो या का असो या स असो, जिथं चा उच्चार झाला तिथं ये वापरायचंच. आता कामन, इथं मी येचा उच्चार येते ये आणि मग यम ए या. काय झालं? हे कामन. काय झालं? कामन. आता बघा दुसरं, बघा दुसरं घेऊ. रजन. आता इथं बी र ला अचा उच्चार होतो. र अ ज अ. मग इथे आपण थांबतो, इथे आपण थांबतो, पण इथे थांबत नाही. मग आपण इथं आर ए जे ए या. रजन झालं. रजन. आता बघा हे इथे काना, इथे काना आहे. आता इथं अ चा उच्चार होतोच. ना 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 आला की नाही चा उच्चार, म्हणजे इथे ये ना. बघा एन ए एन ए आला की नाही? ना ना. अ चा उच्चार झालेला आहे इथं, म्हणून इथे ये आलं आहे. अशा प्रकारे आता आपण पुढचं नाव काय? कांता. आता बघा इथं अनुस्वार आहे. अनुस्वार म्हणजे काय असतं? अनुस्वार एन किंवा यम येत. अनुस्वार काय येतं? एन किंवा यम. जिथं नचा उच्चार झाला तिथे यन घ्यायचं, जिथं मचा उच्चार झाला तिथे यम घ्यायचं. नाकात उच्चार करायचं. नाकात कान
कांता, कान न यायला की नाही म्हणजे येणे, काय ते येणे, कांता. मुंबई, मुंबई माझा उच्चार म्हणजे यम येते असा प्रकार. म्हणजे जिथं जसा उच्चार झाला तिथं यन घ्यायचं किंवा यम घ्यायचं. नाकात उच्चार करायचा, जिथं मचा उच्चार झाला तिथं यम घ्यायचं, जिथं नचा उच्चार झाला तिथं यन घ्यायचं. आता रंजन, रन रन नचा उच्चार झाला की नाही मग तिथं काय ते यनच असं. आता इथं कांता न यायला तिथं यन येते बघा. के ये आणि अनुस्वाराचं काय यन आणि टाचं टी आणि कांता, कांता अशा प्रकारे हे नाव आपले झालेले आहे. आता त्याच्याप्रमाणे पवन, आता पला बघाचा उच्चार होते प अ प अ, मग ते सुद्धा काय येईल ये पी ए व्ही ए एन. इथं डब्ल्यू बी येते, तर काय येते डब्ल्यू सुद्धा येते, म्हणजे बी येते व्ही येते आणि डब्ल्यू सुद्धा येते. पी ए डब्ल्यू ए एन बी येते आणि पी ए व्ही ए एन बी येते. बघा आता पवन झालं. आता हे रामन, इथं काना बी आहे, इथं अचा उच्चार बी होते म्हणजे आर ए एम ए एन. काय झालं ते रामन, काय झालं रामन. आता हे गजन, इथे सुद्धा गला अचा उच्चार होतो, ग जला सुद्धा अचा उच्चार होतो म्हणजे गजन. इथं जी ए जे ए एन गजन, काय गजन. आता रामानंद, इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा रा, इथं मा म्हणजे इथं सुद्धा इथे सुद्धा अचा उच्चार होतो, इथं होतो आणि इथे सुद्धा होतो, इथे सुद्धा होतो, इथे सुद्धा होतो, इथे सुद्धा होतो. आर ए एम ए आणि इथं सुद्धा अचा उच्चार होतो म्हणजे एन ए एन अशा प्रकारे. शेवटी होतो का नाही होत, शेवटी अचा उच्चारच होत नाही म्हणून शेवटी येत नाही. असे नाव तुम्हाला कोणतेही नाव असे तुम्हाला इंग्रजीत बनवता येतात. आपण हे साधे साधे नावं पाहिले, नंतर आपण अवघड अक्षर पाहणार आहोत, जोडाक्षर पाहणार आहोत. सर्व आपण नावं, सर्व प्रकारची नावं आपण इंग्रजीमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत. आता आपण अजून काही नावं घेऊया. याची स्पेलिंग तुम्ही नीट करा, लक्षात घ्या आणि असं सुटसुटीत अक्षर काढा. छान दिसतं अक्षर छान तर तो विद्यार्थी छान. अक्षर सुद्धा सुंदर आलं पाहिजे, असं सुटसुटीत रांगेनं अक्षर आलं पाहिजे. कसे काढू नका, रांगेने व्यवस्थित परिस्थिती अक्षर काढा. आता आपण अजून काही नावं घेऊ. समजा आपण घेऊ आता रामानंद, किंवा रामानंदन किंवा मोठे मोठे घेऊ जरा, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजली पाहिजे. गरजवंत, गरजवंत. पवन नगर, पवन नगर. आशा, आशा, आशा ताई, आशा ताई. त्याच्यानंतर रजत भवन. अशा प्रकारे आपण एवढे नावं घेतली. आता इंग्रजीत कशी बनवायची ते आपण पाहू. आपण इंग्रजीत कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत. रजत भवन बघा. आता बघा इथे सुद्धा रा, रा म्हणजे अचा उच्चार होते. मा, मा म्हणजे अचा उच्चार होते. न, न म्हणजे अचा उच्चार झाला. द, अचा उच्चार झाला. परंतु इथे शेवटी न आहे, इथं नचा उच्चार होतच नाही म्हणून इथे येत नाही. विचार करून बघायचा. जिथं आपण थांबतो, जिथं अचा उच्चार होतो तिथंच ये येत असतं. बघा आता इथं ग, इथं ग अ याले, इथं र ये गरज,
याला की नाही, आणि इथं वंत, गरजवंत म्हणून इथे अचा उच्चारला इथे लिहा गरजवंत. आता इथं अचा उच्चार येईल झाला, यायला का नाही. इथं पवन नगर, इथं अचा उच्चार होत नाही. इथं नला होतो, गला होतो, रला आणि नला अचा उच्चार होतच नाही. अशा काय इथं सगळी इथं अचा उच्चार होतो, इथं होतो, इथंही होतो, पण इथं विलांटीचा होतो. अशा आता बघा आपण इथं नाव बघू, आर हे नाव आपण म्हणता लिहू बसणार नाही. बघा आर ए एम ए. आता बघा नंद अनुस्वार आलेला आहे, नाकाचा उच्चार करा, नंद नंद म्हणजे नचा उच्चार आला म्हणजे यन, यन ए यन. रामानंद, रामानंद. रामानंद आहे का, पुढे अजून न आहे, रामानंदन, 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 रामानंदन. या दला अचा उच्चार होतो म्हणून इथे ये आणि इथे या. काय झालं ते रामानंदन झालं. काय झालं रामानंदन झालं. बघा आर ए एम ए आणि इथं अनुस्वार आहे म्हणून नचा उच्चार झाला, नंद म्हणून नचा उच्चार झाला म्हणून आपण एन एन लिहिलं, याचं एन एन लिहिलं आणि अनुस्वाराचं एन लिहिलं आणि दचं डी ए कारण अचा उच्चार होतो आणि नचं यन कारण इथं अचा उच्चार होत नाही. आता बघा हे गरजवंत. पहिला अक्षर आपल्याला काढा, पहिला अक्षर पहिले एबीसीडीतला काढा कोणत्याही नावाचं. ग र ज गरज वंत, गरज वंत. बघा गरजवंत. इथं अचा उच्चार होत नाही आणि इथं ये लिहिलं तरी काय हरकत नाही, तर अचा उच्चारच होत नाही म्हणून आपण गरजवंत लिहिलं फक्त. आता बघा इथं पवन नगर, पी ए व्ही ए एन, पवन, पवन झालं. आता इथं एवढं झालं पवन नगर, इथं अचा उच्चारच होत नाही म्हणून लिहून या एन ए जी ए आर. काय झालं पवन नगर. काय झालं पवन नगर. आता बघा अशा आता आहे. आता बघा इथं आचं काय येते डबल ई, शाला काय येते यशाची आशा आणि ताला काय येते टी ए. आता इथं आहे दुसरी विलांटी म्हणून डबल ई किंवा आय लिहिलं तरी चालतं, डबल ई किंवा आय लिहिलं तरी चालतं. ईचं काय दुसरी विलांटी म्हणून इथं काय इथं ई दुसरी ई डबल ई लिहिलं तरी चालतं, आय लिहिलं तरी चालतं. अशा प्रकारची नावं झालेली आहेत, अशा प्रकारची नावं झालेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही अशा प्रकारची नावं इंग्रजीत बनवता येतात. अशा प्रकारची नावं इंग्रजीत बनवता येतात. एकदम सोपी नावं, एकदम सोपी नावं. तुम्ही ही नावं इंग्रजीत बनवू शकता, ठीक आहे ना, इंग्रजीत बनवू शकता आणि कोणत्या प्रकारची नावं तुम्ही इंग्रजीत बनवू शकता. परंतु इंग्रजीत नावं बनवण्यासाठी ही नावं तुम्हाला इंग्रजीत येण्यासाठी तुम्हाला मुळाक्षरं आधी तुम्हाला लक्षात घ्यावी लागतील. तुम्हाला सर्व मुळाक्षरं माहीत असायला पाहिजे. अचं ए आचं डबल ए, ईचं आय, दुसऱ्या ईचं डबल ई, ऊचं यू, दुसऱ्या ऊचं म्हणजे दीर्घ ऊचं डबल ओ. हे सर्व मुळाक्षर तुम्हाला माहीत असले पाहिजे. कचं काय येतं, ज्ञेचं काय येतं, ज्ञेचं डी एन वाय आहे, ठीक आहे. क्षचं के एस एच ए, स्रचं एस एच आर ए, कचं के ए, खचं के एच ए, जचं जे ए. ही सर्व मुळाक्षर तुम्हाला माहीत असले पाहिजे तर तुम्हाला ही नावं इंग्रजीत बनवता येतात. कोणतंही नाव, कुठलंही मराठी नाव तुम्हाला इंग्रजीत बनवता येतं, परंतु ही सगळी मुळाक्षर तुम्हाला माहीत असली पाहिजे. म्हणून ही सगळी मुळाक्षरं अगोदर आपण शिकवलेली सर्व मुळाक्षरं तुम्ही न पाहता तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. पटकन तुम्हाला ती मुळाक्षरं आली, कानामात्राचं, विलांटीचं, ओकाराचं, मात्र्याचं, दोन मात्र्याचं, एक काना एक मात्रा, दोन मात्रा एक काना, अनुस्वार, हे सर्व तुम्हाला आलं. रफार, हलका रफार, आडवा रफार, उभा रफार, हे सर्व तुम्हाला मुळाक्षर याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग आली की कोणतंही नाव, कुठलंही नाव, किती अवघड असू द्या, कसं असू द्या, तुम्हाला इंग्रजीत करता येतं. म्हणून प्रथम मुळाक्षर लक्षात ठेवा, काने मात्रेचं लक्षात ठेवा, कार्य स्पेलिंग काय सर्व काही लक्षात ठेवा. म्हणजे वारंवार वाचन करा, वारंवार लिहा, वारंवार वाचन करा, मनचिंतन करा, सराव करा, सर्व करा, तर तुम्हाला येतात. कोणतंही नाव तुम्हाला इंग्रजीमधून करता येतं. मराठी नाव कोणतंही असो तुम्हाला इंग्रजीमधून बनवता येतं. म्हणून हे त्याचा चांगला अभ्यास करा. अशा प्रकारे आपण नावं पाहिली, याचा चांगला सविस्तरपणे अभ्यास करा. आता दुसऱ्या पुढच्या भागामध्ये पार्ट 7 मध्ये आपण आता ही घेतली आपण कान्या मात्रेची, आपलं काना आणि सिंगलाची नावं घेतली. आता पुढे वेलांटी, ओकार, मात्रा याची नाव आपण इंग्रजीत कशी बनवायची ते आपण घेणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, अर्धवट पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, तेव्हा तुम्हाला माहिती होईल.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. धन्यवाद.